60,000 वर्षाचं तप एका क्षणात खातात, महाआशन आहेत. असू द्या महाराज, एखादा माणूस खादाड असतो, असू द्या, एखाद्याचा आहार मोठा असतो रेग्युलर पेक्षा. आमच्या आळंदीत काही वारकरी आहेत, ऐका बरं, खास करून समितीनं ऐका. आमच्याकडे एक वारकरी आहे, त्यांनी माझ्यासमोर 5 पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर 1 डझन केळी खाल्ली. किती? 5 पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर दादा किती? 1 डझन केळी. एक तर असा वारकरी पाहिला मी, त्याने माझ्या देखत, मी त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे, मराठीत सांगायचं ठरलं तर आय विटनेस आहे मी. हो, आय विटनेस आहे मी, की त्याने माझ्यासमोर 75 गुलाबजाम खाल्ले. जेव्हा त्यानं 75 गुलाबजाम खाल्ले, मला वाटतं, आता मला असं वाटलं ह्याला जुलाबजाम होईल. पण 75 गुलाबजाम खाऊ नये, जुलाबजाम झाली नाही, मोकळं मला पचवले त्याने. असा खाना आमचा एक वारकरी तर असा आहे. एका घरी गेला, बाई म्हणली महाराज काय करू जेवायला? आणि बाई पुरणपोळ्या कर. त्या बाईनं पुरणपोळ्या केल्या, आणि पुरणपोळ्या केल्यानंतर वाटीभर गुळवणी दिलं पोळ्यासोबत खायला. गुळवण्यासोबत खात नाही म्हटलं. मग दुधाची वाटी ठेवली, दुधासोबत खात नाही म्हटला, मग खाईन तर तुपाशी. बाई मोठी उदार होती, तिनं भल्या मोठ्या वाटीत तूप दिलं आणि 5-6 पोळ्या तुपात चुरून खाल्ल्या. खाणं झाल्यानंतर तुपाचा डबा ठेव ना जागा, मला त्या तुपाचा डबा उचलला आणि 1/4 किलो ते 1.5 किलो तूप प्याला. एवढं जेवण झाल्यावर काय प्याला? तो तूप प्याला. ते तूप प्याल्यानंतर फ्रीज मधलं 1.5-2 तांब्या पाणी प्याला, आणि त्याच्यानंतर कूलर लावून झोपला. जे तूप प्याला त्या तुपात होता डालडा. ते गार पाणी प्याल्यामुळं ते पोटात गेलं आणि थिजलं. काय? ते तूप ते खाली घसरण आणि वर बी निघणं मोठा ताप. वीट गरम केली, वीट गरम केली, आणि त्या विटानं शेकून 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 तूप बाहेर काढलं. आता वरून काढलं का खालून काढलं मला आठवत नाही बरं, काढलं होतं. असे खादाड असतात, महाआशना, मोठे खादाड. असू द्या, एखाद्याचा आहार असू द्या मोठा. अशी खाणारी माणसं आहेत. सर, समितीला विचारा, पुढच्या वर्षी सप्त्याला घेऊन येतो, तयारी दाखवा फक्त तुम्ही. महाआशन माणसं असू द्या खादाड, पण महापापमा पापी नसावी. खादाड असू द्या, 1-2 खातं तर 4 खाऊ द्या, 4 खातं तर 8 खाऊ द्या, पण पापी नसावं. भगवान म्हटले हे काम क्रोधादी विकार आहेत ना, हे नुसते महाआशना नाही आहेत, हे काय आहेत? महापापमा, मोठे पापी आहेत. काय करतात हे पाप? विद्येनामिह वैरिनम, हे मोठे वैरी आहेत. आई काय करतात? त्याच्यावर ज्ञानोबाराची भाषा एवढी गोड आहे, एवढी सुंदर आहे. ज्ञानोबारा काय म्हटले काका माहिती का त्याच्यावर बोलताना? ज्ञानोबारा म्हणतात, या काम क्रोधाचे ठाई आणि कृपेची साठवण नाही. हो, म्हणजे गीतेनं 2च सांगितलं की महापापमा आहेत आणि महाआशना आहेत. पण ज्ञानोबारा म्हणतात महापापमा असू द्या, महाआशना असू द्या, पण जर दयाळू असतं तर ठीक आहे ना. ज्ञानोबारा म्हणतात निष्ठुर आहे ते. या कामक्रोधाचे ठाई कृपेची साठवण नाही. त्यांना दया येत नाही त्या कामक्रोधादी विकाराला. ते कामक्रोधादी विकार असंही म्हणत नाहीत, बाबा चांगलं कीर्तन करतो, चांगला पकवाज वाजवतो, ह्याला तरी सोडू. कोणाला सोडत नाहीत ते, कोणाला सोडत नाहीत. तात्पर्य मला एवढं सांगायचंय, हे विकार आहेत आणि हे विकार जिंकणं मोठं अवघड आहे. आणि मग नियम असा आहे, जे काम अवघड असतं ते माणसाला कोणाकडून तरी करून घ्यावं लागतं. मला एक कायम उदाहरण सांगत असतो. उदाहरण काय? दुपारचे 12 वाजले, माता माऊलीनो दुपारचे 12 वाजले, आणि माता माऊल्या सगळं त्या बाईने घरातलं आवरलं, भांडे घासले, भांडे मांडणीमध्ये पालथे टाकले, गॅस वट्टा पुसला, गॅसही पुसला, लायटर कोरड्या जागेवर ठेवलं, सिलेंडरचं रेग्युलेटर बंद केलं. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढं बारीक कसं माहिती? हे रोज मला करावं लागतं, करणारं कोणी नाही. हे सगळं केलं, आणि सगळं झाल्यानंतर थोडं बेडरूम मध्ये आडवं पडावं म्हणून बाई बेडरूम मध्ये गेली ना आडवं पडली. तेवढ्यामध्ये तिचा फोन वाजला. कोणाचा? त्या बाईचा फोन वाजला, पण तिला फोन उचलण्याकरता उठावं नाही लागलं. का? कारण फोन तिच्या हातातच होता. फोन तिच्या हातातच होता. तिनं कॉल रिसिव्ह केला. हॅलो,
आणि पुढून आवाज आला, काय करते तू? फोन तिच्या पतीचा होता. काय करते तू? काय नाही, मला आडवं पडले. बरं, ते पाहुणे आले होते. कोणते? माजलगावचे. मग जेवायचं म्हणतात. आता तुम्हाला सायकोलॉजी सांगतो स्वयंपाकातली. मावशी तुम्ही खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. आणि तुम्ही मी सांगतो ते लक्ष देऊन ऐका. ब्रह्मचार्य ऐकून घ्या, तुम्हाला लय कामी येईल. लय कामी येईल तुम्हाला. ऐकून घ्या. बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते, बाई जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात करते, तेव्हा तुम्ही तिला 10 माणसाचा स्वयंपाक आगाव सांगा, तिला कंटाळा येत नाही. पण सगळं उरकल्यावर एका माणसाचा स्वयंपाक जीवावर येतो. मावशो खरे का खोटे? हा खरे ना? काढा बरं 100 मग इकडं. परवा चालेल तुम्हाला 1,500 काढा, त्यातले 100. बाईला जीवावर येत. पण त्या बाईने विचारलं, का हो किती? आता इकडं पाहते, स्वर असा नसतो. किती जण आहेत? 15-20 जण. बाया बाया बाया, माजलगावात कोणी ठेवलं का नाही का? सगळे इथंच गुलथले. अशी कशावर बोलते ती? फोनवर बोलती. ती बोलत राहते ना, बिचारा पाहुण्यासमोर प्लास्टर करतो. हो 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 चालेल. हो 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 ह्याला तोंड बारून दाबून बुक्याचा मारे गाड्याला. पण माऊली, तुम्हाला प्रश्न पडेल, तुम्ही ब्रह्मचारी, तुम्हाला एवढं बारीक कसं काय माहिती? प्रश्न पडणं तुम्हाला साहजिक आहे. आणि मला बारीक माहीत असण्याचं कारण आहे, काका हे ऋषीमुनी मला रोज भेटतात. हे बसलेले ऋषीमुनी मला भेटतात, ते सांगतात, त्यांचं ऐकून मी सांगत असतो. बाकी आपल्याला काय माहित असण्याचं कारण नाही. आणि सुनामीला कारणीभूत असणार एक भैरवीचं वाक्य त्याला बोलायचं असतं. तो शेवटी बायकोला म्हणतो, 15-20 जण आहेत आणि अर्ध्या तासात स्वयंपाक झाला पाहिजे, पाहुण्यांना गडबड आहे. फोन कट. नुसता कट नाही, फ्लाईट मोडवरच डायरेक्ट. ती बाई फोन लावते, पुन्हा फोनही लागत नाही. पण आता स्वयंपाकाची ऑर्डर आली, करावी लागेल. मग मला सांगा, अर्ध्या तासात एखाद्या बाईला एवढ्या लोकांचा स्वयंपाक करणं सोपं का अवघड? अवघड आहे. बघा बघा, माता माऊलीतून आवाज आला, हे काय आहे? अवघड आहे. मग बाई काय करते? काम अवघड आहे ना. मग बाई शेजारच्या बाईला आवाज देते, गण्याची माय, पिंट्याची माय, अशी आवाज देते. आणि मग गण्याच्या मायच्या सहकार्याने स्वयंपाक करते. मग गण्याची माय आली का नाही, देवा शपथ मला माहित नाही, पण चलो दे त्यांचा स्वयंपाक, आपण कीर्तन करू. दृष्टांताचं तात्पर्य एवढं आहे, अवघड काम असलं की माणसाला कोणाच्या तरी मदतीने करावं लागतं. मग ऐका मंडळी, काम क्रोधादी विकार आहेत, यांच्यावर विजय प्राप्त करणं एवढं सोपं नाही. मग याच्याकरता आपल्याला मदत घ्यावी लागेल. कोणाची मदत घ्यायची? तर आपल्याकडे एखाद्या गोष्टीला संपवण्याकरता किंवा एखादी गोष्टीतून बाहेर पडण्याकरता एक प्रकारे देवाला नवस केला जातो. देवाला काय केला जातो? नवस करण्याची पद्धत आहे. नवस केला जातो. देवा तुला मी आमका देईल, असा नवस तिला काय केला जातो? बोलला जातो. तसाच हा साधक जेव्हा विकाराला कंटाळतो तेव्हा आई जगदंबेला नवस करतो. हा झाला विचार, लाक्षणिक विचार. पण आता अभंगातला सरळ विचार सांगतो. दुसरा एक विचार आहे. काय विचार आहे? पहिला विचार आहे, विकाराला त्रस्त झालेला साधक स्वतःच्या हाताने या विकारावर विजय प्राप्त करता येत नाही, तेव्हा जगदंबेला विकार मुक्तीचा नवस या अभंगातून करतो. हा झाला लाक्षणिक विचार. पण ऐकलं का मंडळी, जीवनामध्ये सासुरवास जीवाला कोणाचा आहे? तर या विकारांचा सासुरवास आहे. तुकोबाराय म्हणतात, कामे नेले चित्ताने दे अवलोक
विकार मला नेदी अवलोको मुख. त्याचं ध्रुपद काय? कागा सासूर वासे मज केले भगवंता. म्हणून साधकावर सासूरवास कोणाचा आहे? तर या विकारांचा आहे. मग असा सासूरवास विकारांचा, असे दुर्जय असणारे विकार जिंकले पाहिजे, देवीला नवस केला पाहिजे असं नाथाला वाटू लागलं. आणि नाथांनी अत्यंत लाक्षणिक भाषेमध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्या विकाराचं प्राबल्य आणि विकाराच्या निवृत्तीचा उपाय अर्थातच नवस या अभंगातून करून दाखवलेला आहे. ऐका बरं, नाथांच्या ज्या रचना आहेत त्यामध्ये भारुड ही एक रचना आहे. भारुड काय आहे? एक रचना आहे. भारुड रचनेचा अर्थ काय आहे? महाराज सामान्य भाषेतून अतिउच्च सिद्धांत सामान्य भाषेमधून लोकांपर्यंत नेण्याचं माध्यम म्हणजे भारुड आहे. आता भारुडांचा तमाशा होऊन गेला तो भाग निराळा. पण भारुड शब्द काय? जो सामान्याला भावावर आरूढ करतो त्याला भारुड असं म्हणतात. हो, काय असतं? भाषा भिन्न भिन्न असतात. शास्त्र संवादी भाषा. जेव्हा पंडित समोर असतात तेव्हा भाषा कशी सांगावी लागते? शास्त्र संवादी भाषा. पण साधू संतांची भाषा शास्त्र संवादी आहेत, यात काही वादच नाहीये. पण त्याहीपेक्षा भारुड हा जो प्रकार आहे ही लोकसंवादी भाषा आहे. लोकसंवादी भाषा. म्हणून पहा ना, या अभंगाचा अर्थ सांगण्याची गरजच नाही. जेव्हा मी हा अभंग सांगत होतो ना तेव्हा सुना हसत होत्या, सासवाचे चेहरे पडले होते. अभंगाची भाषाच अशी. सासरा माझा गावाला गेला, तिकडच खपवत्याला. सासू माझी लई जाच करते, लवकर निर्दळून टाकतीला. जाऊ माझी फडफड बोलते, बोडके कर ग तिला. नंदेचं कार्ट किरकिर करतं, त्याला खरूच होऊ दे. दादुल्याची आहुती देते, सगळ्याला मारून टाक आणि मला एकटीला ठेव. भाषा किती सरळ आहे. पण या सरळ भाषेतलं गांभीर्य फार मोठं आहे, जे आपल्याला शोधायचे आज. काय मंडळी, काही समितीला कदाचित हे शब्द जेव्हा कानावर पडले असतील तेव्हा समिती म्हटली असेल, काय महाराजाला कळतं का? इथं वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, अशी भाषा बोलायची असते का? ह्याला मरू दे त्याला मरू दे, कार्यक्रम वाढदिवसाचा आहे. पण दोन गोष्टी आहे का, बोलण्याच्या दोन पद्धती आहेत. मधुत तिष्ठते जिव्हाग्रे आणि हृदय तो हला हलम. काय काय लोकांचं बोलणं लय गोड. तुम्ही ना एकच नंबर महाराज, तुम्ही ना कधी येता मग आपल्याकडे? एकदा घराला पाय लागू द्या, म्हणजे आम्ही तुमच्या घराला काडी लावू. म्हणजे मधुत तिष्ठती जिव्हाग्रे पण हृदय तो हाला हलम. पण आजची भाषा कशी आहे? ज्ञानोबराची ओवी सांगतो. आजची भाषा कशी आहे? वरी वरी पाहता उदासे आणि आता तरी बहुतची सुरसे. ज्ञानोबरा काय म्हटले? हे देवाचं बोलणं कसं आहे? वरी वरी पाहता उदासे. म्हणून अभंगाच्या शब्दाकडे लक्ष दिलं तर औदासिन्याची भाषा आहे. पण आता मी जे अर्थ सांगणार आहे त्याच्यामध्ये रसिकतेची भाषा आहे. जेव्हा मी अभंग गायला तेव्हा सगळ्या श्रोत्यांना प्रश्न पडला असेल, असे महाराज का बोलले? पण जेव्हा मी कीर्तनाचा समारोप करील ना रात्री 2-2:30 वाजता, आपलं अरे 2:30च म्हणलो, 12:30 वाजता, तेव्हा तुम्हाला माझा प्रयत्न राहील सर, माझा प्रयत्न राहील की मी सांगितलेला सासरा मिळालाच पाहिजे, मी सांगितलेली सासू तिचा निर्दळण झालंच पाहिजे, मी सांगितलेली जाऊ बुडकी झालीच पाहिजे, मी सांगितलेल्या नंदाचं कार्ट त्याला खरू झालीच पाहिजे, आणि मी सांगितलेल्या नवऱ्याची आहुती पडलीच पाहिजे. या निर्णयावर तुम्ही येताल अशी माझी पूर्ण शाश्वती आहे. ऐका बरं मंडळी, हा विकाराचा सासुरवास देवीला सांगण्याकरता एका सासुरवासनेच्या रूपकातून महाराज सांगतात. काय झालं? आता चरित्रातून जातो. एक सासूरवाशी सासरच्या जाचाला कंटाळली. तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे का? गेवराईजवळ कोणती? किती अंतरावर आहे? 5-10 किलोमीटरवर आहे. नदी आहे. नदीला पाणी आहे का? ओ मंडळी बोलत जाण तुम्ही, पाणी आहे का? नाही. जीव द्यायजोग आपलं भरपूर. एक सासूरवासीन दसऱ्याचं धुणं घेऊन नदीवर गेली. धुणं झालं, सगळं झालं. धुणं असं बाजूला ठेवलं आणि नुसती अशी पुढं बघायची आणि रडायची. दुसरी सखी तिथं आली, तिची मैत्रीण तिथं आली. का ग, काय झालं तुला रडायला?
रडणाऱ्या माणसाला जर कोणी आपुलकीचं माणूस भेटलं आणि ते जर चौकशी करू लागलं तर रडणं कमी होतं का वाढतं? ते अजूनच हुंदके देऊन रडायला लागली. मग या माता मौलीचे शब्द आहेत, ग बस माय तोंडानं बोल, रडू नको माय तोंडानं म्हणता का नाही तुम्ही? आम्हाला सगळं रेकॉर्ड ठेवावं लागत हो. उगी माय उगी तोंडानं बोल. मग तिनं डोळे पुसले. म्हणजे का ग तुझं धुणं सगळं झालं आणि तू रडायला का लागली? घरी नाही जायचं का तुला? नाही जायचं म्हणली. आता कंटाळले म्हणे, फार कंटाळून गेले म्हणे मी. आता मी नदी घरी जाणारच नाही. अगं झालं काय? त्या सासुरवासाला मी फार कंटाळले. मी काही चरण म्हणणार आहे बरं प्रमाण, पण माझा आवाज काय एवढा गोड नाही, सांभाळून घ्या. आता आमचे आतकरी महाराज, आमचे मौली महाराज, बैराम महाराज यांचा आवाज आणि माझा आवाज याची तुलना सांगतो कशी आहे, कम्पेअर करतो सर त्यांच्या आवाजाचा आणि माझ्या आवाजाचा. ह्यांचे आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. ह्यांचे आवाज म्हणजे काय? समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. आमचा आवाज काय बाप्पा? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तिला किती खड्डे किती स्पीड ब्रेकर याचं काही मापच नाही. देवाने माझ्यावर एक अन्याय केलाय बरं. देवाने मला आवाज द्यायला पाहिजे होता, पण आवाज देताना लय कृपण झाला आणि नको तिथं लय उदार झाला. बघा मला काय काय गोष्टी कळतच नाही त्याला मी काय. नको तिथं मोकार उदार झाला नाही तर बघा कृपण. पण तुम्ही मला उक्त घेतलंय, मला सगळं सांभाळून घ्यायला अशी अपेक्षा. ती म्हणते हा घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. सासू मोठी भांडखोर, सासू मोठी भांडखोर, मजन पाहे बरी, मजन पाहे बरी. सासू मोठी भांडखोर, सासू मोठी भांडखोर, मदन पाये बरी, मदन पाये बरी. पतीला गिराग येतो जीव माझा राहेना, पतीला येतो जीव माझा, पतीला गिराग येतो जीव माझा राहेना, पतीला येतो जीव माझा राहिला. जाऊ दे रे जाऊ दे रे, जाऊ दे रे जाऊ दे रे, कमल नयना, कमल नयना. जाऊ दे रे जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, कमल नयना, कमल नयना. जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, कमल नयना, कमल नयना. जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, कमल नयना, कमल नयना. बघले सासरी मला आता माहेरास न्यावो, उपगले सासरी मला बाहेर जाओ. बघले सासरी मला आता माहेरास न्यावो, उपगले सासरी मला माहेरास न्यावो. सोडा एवढा जाच तुमच्या पडते पायावो, सोडा एवढा जाच तुमच्या पडते पायावो, सोडा एवढा तुमच्या बडबडे पायाओ. सोडाए बडा तुमच्या बडबडे पायाओ.
कंटाळे आता. हो. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, इतका नालायक सासरा मला नाही वाटत गेवराई तालुक्यात कोणाला भेटला असं. इतकं खवट म्हातारं तुला काय सांगू, भयान खवट. संध्याकाळचं त्याचा तालच सुटतो. ते एकदा घरात आलं की सगळ्या घरात आंबट झार वास. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, सासू मोठी भांड करू, इतके भांड कुदळ सासू. तिनं गावाला तर येडा आणलाय, मग आम्हाला कमी करील काय. सासू मोठी भांड खोर मजन पाहे बरी. आणि ऐकलं का, मला ज्ञानोबरायचं प्रमाण माहितीये. ऐका बरं, लय गोड आहे ज्ञानोबरायचं. ज्ञानोबराय ब्रह्मचारी असून सुद्धा हो संसाराच्या किती रसातळातले विचार बारीक बारीक मांडतात. पहा, ज्ञानोबराय म्हणतात सासू किती भांडकुदळ असू, सासऱ्यानं किती कारस्थानं करू द्या, धीरानं किती थट्टा करू द्या, फक्त जीव लावणारा नवरा असला तर बाई सगळं सहन करते. तिला सगळ्यांनी किती त्रास देऊ द्या, फक्त संध्याकाळी नवरा म्हणला पाहिजे अगं त्यांच्याकडे काय पाहते, मी आहे ना तुला, मी आहे ना. सगळं सहन करते. पतीचा जिव्हाळा तरी सासुऱ्याचे साहिजे. सगळं सहन करते, फक्त ते खैरं भांड बेवडं नीट पाहिजे बघा. ते जर खैरं भांड बेवडं निघालं तर तिच्यासारखे हाल कोणाचे नाही. त्याच्या आधारानं राहिली असती बाई, पण पतीला गिराग येतो जीव माझा राहिला. कंटाळे कंटाळे. मग आता मी एक ठरवलंय. काय ठरवलंय, आता जीवन संपवायचं, आता जगायचं नाही, बस कंटाळले मी. ती म्हणली बाई एक कर ना तू. काय तू जीवन संपवण्यापेक्षा माहेराला जा ना, तसलं तर बोलूच नको म्हणली. हे साधू संतांचे वचन ऐकून मी बी एकदा प्रयत्न केला, जरा काळीचार. आपोल्या माहेरा जाईन मी आता, 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 आपोल्या माहेरा जाईन मी आता. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. भेटेन माहेरा, भेटेन माहेरा आपुली आपुली. जाईन जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा. माझ्या मुळच्या घराला माहेराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला माहेराला, माझ्या मुळच्या माहेराला, बाई बाई जाते ग 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 माहेराला. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. आपुल्या माहेरा जाईन मी आता. सगळ्याच ऐकून ह्या सासरला कंटाळून मी माहेराला गेले माहेराला. पण माहेराला गेल्यावर 5-6 महिने गेले. 5-6 महिन्यानंतर इकडचे 4-2 टक्के आपलं समजदार माणसं, तिकडचे 4-5 समजदार माणसं आले. हो
आणि मला सगळ्यांनी घेऱ्यात घातलं आणि मला म्हणली, बाई संसार म्हणल्या भांड्याला भांड लागणारच. माझी माय मला घरात घेऊन गेली आणि माझी माय मला म्हटली, बाई लेक मेलेली ऐकू यावं नाही तर नांदलेली ऐकू यावं. आणि आमची आजी ती म्हातारी, हो थोड्यावर आलंय तिचं. माझी आजी मला म्हणते कशी, बाई पावसानं बुडिवलं नवऱ्याने बडिलं कोणाला सांगायचं. पुन्हा आणून घातलं म्हणले मला इकडं. पुन्हा आणून घातलं. आता ठरवलं नाही जायचं माहेराला. आता माहेराला जायचं नाही आणि आता इथंही थांबायचं नाही, जीवच द्यायचा. तिने बाई एवढं अनमोल जीवन आहे, देते कशाला. मग ऐक म्हणली, कोणाला सांगू नको म्हणून. म्हणजे काय, तू नको मुरू म्हणली. मग ह्या सगळ्याला मार. यांना मारू. अगो कसं मारायचं म्हणे, आपण नाही मारायचं. म्हणजे काय, चल म्हणले माझ्यासोबत. कुठं? गडीला. गडीला काय, भवानी मातेचं मंदिर आहे. आणि शिवाजी दादानं फार सुंदर मंदिर बांधले. जीर्णोद्धाराचे काम आता उंबरठ्यावर आहे. हा गडीला आहे, आई भवानी गडीवर आहे. चल तिच्याकडे आणि तिला आपण नवस करू, कारण ती नवसाला पावणारी आहे. आणि मग त्या सासूरवासनीला घेऊन ती जगदंबेकडे गेली. हा झाला शाब्दिक. लक्षणात्मक करून अभंगात लगेच प्रवेश करू. आता तसंच या विकार रूपी सासूरवासाला जाचलेला साधक म्हणतो, आता मेलेलं बरं, मेलेलं बरं. मग अशा साधकाला भागल्या मज वाहतील कडे. असे सत्पुरुष भेटतात आणि त्या साधकाला धीर देतात. अरे घाबरू नको, चल तुला कडक ठाणं दाखवतो. आणि मग ते संत घेऊन जातात. कोण्या ठाण्यावर? सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ, तुझा मांडीला गोंधळ. प्राण देवटे नेत्र यत्राचे लाड, पंच प्राण देवटे दोन्ही नेत्राचे लाड. पंढरपूर निवासे तुझे रंगनी नाचत सेव, तुझे रंगनी नाचत सेव, तुझे रंगनी नाचत सेव. नवस पुरवी माझी मनची जाणून ऐका, नवस पुरवी माझी मनची जाणून ऐका, नवस पूर्वी माझे जाणून ऐकाओ, नवस पूर्वी माझे जाणून ऐकाओ. पैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे हो, वैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे हो, पैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. वैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. गरजती कंठी तुळशीची भूषणे हो, तुळशीची भूषणे हो, गरजती कंठी तुळशीची भूषणे हो. तुळशीची भूषणे हो. पंढरपूर निवासे, पंढरपूर निवासे तुझे रंगनी नाचत सेव, तुझे रंगनी नाचत सेव. नवस पूर्वी माझे मनचे जाणून ऐकाओ, नवस पूर्वी माझे मनची जाणून ऐकाओ, नवस पूर्वी माझे मनची जाणून ऐकाओ, नवस पूर्वी माझे अशी देवता आहे पंढरपूरला. त्या देवीकडे चला. सहसा मी कीर्तनाच्या चाली म्हणत नाही प्रमोद महाराज. एखादी अंबाबाई झुलायला लागली तर तिला कोणी आवरायचं, मोठं अवघड आहे. असो. आणि मग ही साधिका, हा साधक या विकाराच्या त्रासाला कंटाळलेला तिथे गेला. जसं आपण मगाशी बोललो, जेव्हा आकळत नाहीत तेव्हा कोणाच्या तरी प्रार्थनेनं पूर्ण करावी लागतात. तेव्हा तो साधक गेला आणि त्या जगदंबेला नवस बोलू लागला. आता नवसात असं असतं, तुमच्याकडे एखादा मजूर आला,
तो आधी काम विचारतो का आधी पगार विचारतो? माणसं पगार पाहून कामावर येतात का काम पाहून येतात? पगार पाहून येतात. आधी विचारतात किती काय कसं. नाही तुम्ही आमच्याकडेच बघू नका, मी दुसऱ्याकडचे सांगू शकतो ना. आता काय आहे ना, आधी प्रलोभन आणि नंतर काम. मग त्या जगदंबेला नवस करण्याकरता ही सासुरवासीन अर्थात विकाराला त्रस्त झालेला साधक गेला आणि त्या जगदंबेला नवस करू लागला. काय नवस करू लागला? त्या नवसाचं प्रलोभन काय पाहिजे ते नंतर आहे, पण तुला मी काय देईल हे अभंगाच्या पहिल्या सत्वर पावगे मला हो, सत्वर पावगे